अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी क्रमांक K6 मध्ये 1 ते 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची मार्चच्या 2026च्या अधिवेशनात घोषणा झाली. प्रोव्हिजन झाली 16,900 कोटीची. पण अध्यक्ष महोदय, उपसा जलसिंचन योजना ज्या आहेत त्या सहकारी तत्वावरच्या, त्या अनेक शेतकरी एकत्रित येतात. त्यांच्या गुणोत्तराचा HPचा विचार केला तर वाट्याला 1 HP 1.5 HP पण येत नाही. त्यांच्या ते 7 HPच्या खाली आहेत असं गृहीत धरलं तर त्यांनाही या निकषाप्रमाणे विजेचं बिल शून्य होऊ शकतं. साधारणपणाने 650 कोटी रुपयाची जास्तीत जास्त गरज लागेल. आणि आता काय झालंय, बऱ्याच योजना जुन्या झाल्या आहेत. पाईपलाईनची गळती आहे, जुनी मशिनरी झाली आहे 30-40 वर्षापूर्वी. आर्थिक बोजा वाढतोय आणि महावितरणची सुमारे 60 ते 70 कोटी रुपयाची वीज बिल थकबाकी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कृषी संजीवनी योजना लागू करून 50% त्यांना सवलत द्यावी, म्हणजे मागची पैसे ते भरू शकतील. आणि मे 2025 ते नोव्हेंबर 25 दरम्यान सततच्या पावसामुळं मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 25च्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार 3 महिन्याचं वीज बिल माफ करण्याचा आदेश दिला होता. परंतु महावितरणने अद्यापही हे वीज बिल माफ कमी केलेले नाही. त्यामुळे पावसाळी काळातील 3 महिन्याचे थकीत वीज बिल तात्काळ माफ करून महावितरणला तसे आदेश द्यावेत. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या वीज दर वाढीबाबत आणि अनुदानाच्या चुकीच्या आकडेवारीची योग्य चौकशी करावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ हस्तक्षेप करून गरीब लहान शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यावर शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना. अध्यक्ष महोदय, मी या व्यतिरिक्त 2-3 सूचना दिलेल्या होत्या, रिजेक्ट झाल्या. मग ते रिजेक्टचं कारणाचा शोध घेतला मी. तर कारण काय, तर तो शब्द इकडे नाही आहे. अशा अतिशय विषय तोच आहे. मी आता ST महामंडळाचं इस्लामपूर आणि आष्टाचं आगाराची सुधारणा करणे, मग इकडे STचा पूर्ण विषय आहे. त्यामुळे आपण मेहरबान जर उदार झाला तर मला 3 आणखीन विषय मांडायचे आहेत. ज्यांनी सर्वाधिक काळ, म्हणजे दादांच्या नंतर सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे, त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की जेव्हा मागण्या असतात, मूळ मागण्या असतात आणि त्याच्यामध्ये ज्याच्यावर चर्चा होत नाही त्या गोष्टीतली कुठली गोष्ट आपल्याला मांडता येते. पुरवणी मागण्यांमध्ये ज्याच्यावर चर्चा होत नाही त्याला आपल्याला नाही लावता येत. त्यामुळे ते जोपर्यंत स्पेसिफिक, म्हणजे पुरवणी मागणीमध्ये ज्या विषयावर चर्चा झाली नाही त्यात जी पुरवणी मागणी आली असेल त्याच्या व्यतिरिक्तची मागणी मांडताच येत नाही. त्यामुळे जर त्या आगाराचं नाव नसेल तर मांडता येणार नाही. तुम्ही मांडा, फक्त मला आठवण करून द्यायची आहे की सन्माननीय सदस्य हे 9 वेळा अर्थमंत्री असल्यामुळे त्यांना नियम माहिती असून ते ही जी पळवाट शोधतायत, त्याच्याऐवजी त्यांनी मला तसंही पत्र दिलं तर मी त्यांचं मान्यच करीन. मला नेहमी बसतो, पण मला काय वाटलं की जुन्या दिवसांचं आठवण राहून मी तिकडं होतो त्यावेळी CM साहेब, मुनगंटीवारजी काय म्हणेल त्याला तिकडं हो म्हणायचो मी. त्यामुळे मी कधी असं तपशीलवार बारीक शब्द हे नाही बसणार, हे नाही. तर मी आपल्या त्या विभागाशी बोललो तर ते म्हटले हे उदाहरणार्थ आष्टा, ईश्वरपूर बस स्थानके वगैरे, तर ते मागणी आहे तशी त्या बाबतीत. म्हणून किरकोळ बदल आहेत. तर मी त्याची पत्र देतो, सभागृहाचा वेळ घेत नाही. आपण उदार होऊन त्यावर निर्णय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य नानाभाऊंनी आणि जयंतरावांनी जे विषय मांडले आहेत किंवा ते ज्या विषयाचं पत्र देणार आहेत त्या संदर्भात अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत बैठक घेतली जाईल आणि त्याच्यावर जे काही सकारात्मक मार्ग काढता येईल तो मार्ग ते करून टाकू. सगळे एकत्रित करू, काय काळजी करू नका, आणि त्याच्यावर सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हटला म्हणून आठवलं म्हणून मी फक्त मांडतोय की आपण शेवटी सगळा आढावा घेता की नाही शेवटच्या दिवशी,
त्यावेळी अशा किती बैठका कुठल्या मंत्र्यांनी केलेल्या जाहीर केलेल्या आहेत त्याची एक यादी पटलावर आपणच उल्लेख करा की एवढ्या बैठका घेण्याचे ठरलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री महोदय घेतीलच, पण इतर मंत्री बरेचसे बैठकी आता लक्षवेधी सूचना ती त्याची बैठक घेतो अशी आश्वासनं देतात, तर ती त्यांच्याही स्मरणात राहत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री अध्यक्षांना माझी विनंती आहे की त्याचीही आपण सांगा या सेशनमध्ये एवढ्या बैठका घेण्याचे ठरले, विभाग वाईज नावं उल्लेख करा, म्हणजे मग पुढच्या वेळी आपल्याला त्याचं असेसमेंट घेता येईल. महोदय, या संदर्भात तुम्ही पुन्हा सुधीर भाऊंकडनं ट्युशन घेतली पाहिजे. असं आश्वासन मिळाल्याबरोबर एक पत्र आश्वासन कमिटीला, दुसरं मंत्र्याला, 8 दिवसांनी स्मरणपत्र एक आश्वासन कमिटीला, स्मरणपत्र एक मंत्र्याला, 15 दिवसांनी स्मरणपत्र 2 आश्वासन कमिटीला. त्यामुळे होतच. हे मला जरा कळू दे. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 संमत करावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. ठीक आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयक 2026 संमत करावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. चला 293. ठीक आहे. 293 ची जी ऑनलाईन चर्चा होती, फक्त जयंत पाटील साहेब राहिलेले नाही, फक्त जयंत पाटील साहेब राहिलेले बोलायचे. काल रात्री 1:15 वाजेपर्यंत आपण चर्चा घेतली आणि त्यावेळेला जाहीर केलं की जयंत पाटील साहेब बोलतील आणि त्यानंतर मंत्र्यांचं उत्तर होईल. मंत्र्यांचं उत्तर झाल्यानंतर कामकाजासंदर्भातली घोषणा केली जाईल. चला. नाही ना, कुठे द्या ना, मला द्या, माझं भाषण चालू आहे. अध्यक्ष महाशय, अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये स्मार्ट सिटी मिशन 2015ला सुरू झालं. 100 शहरांची देशात निवड करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या 8 शहरांचा त्यात समावेश झाला. हजारो कोटीचा निधी मंजूर झाला, मोठमोठे दावे झाले, घोषणा झाल्या, जाहिराती झाल्या. पण सध्या या शहरांची अवस्था काय आहे? ही शहरं स्मार्ट झाली का आणखीन बिघडली? अध्यक्ष महोदय, माझ्याकडे काही फोटो आहेत. हा पुणे शहरातला, हा मुंबईतला फोटो आहे. त्याच्याबरोबर पुणे कसं तुंबलेलं आहे याचा फोटो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देखील नागपूरचा फोटो आहे, तसं नाशिकचा फोटो आहे, रस्त्याची अवस्था काय, आणि संभाजीनगरचा फोटो आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोठमोठे बॅनर वेगळ्या नेत्यांचे लागतात की यांच्यामुळे हे शहर सुधारलं आणि त्याच्या खालीच कचरा पडलेला असतो. अध्यक्ष महोदय, पहिल्याच पावसात पुणे, ठाणे, मुंबई का थकतं, तुंबतं?
याचा कधीतरी विषय सोडवला पाहिजे. आता हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो, पण पाऊस आला की ही शहरं तुंबतात आणि पुण्यात नागरिक अजूनही तासनतास कोंडीत का अडकतात हाही प्रश्न आहे. नागपूरमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांच्यावर प्रश्नचिन्ह का उभं राहतं? नाशिकमध्ये रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये समन्वयाचा अभाव का दिसतो? छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई आणि कचरा व्यवस्थापनासाठी आंदोलन का त्यांना करावं लागतं? अध्यक्षमध्ये केवळ LED लाईट लावले, रस्त्यावर हत्ती लावला, रंगरंगोटी केली, वाघ लावला, याने शहर स्मार्ट बनत नाही. खड्डेमुक्त रस्ते, 24 तास शुद्ध पाणी, वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषणमुक्त वातावरण, वाहतूक कोंडीमुक्त शहर आणि त्याला सन्मानाने नागरिकांना जगता येईल अशी व्यवस्था, या सगळ्या गोष्टी झाल्या तर स्मार्ट शहर होईल. अनेक शहरामध्ये एका विभागाने रस्ता बांधला, दुसऱ्या विभागाने तोच रस्ता खोदला, तिसऱ्या विभागाने पुन्हा खोदला, चौथ्यांदा पुन्हा डांबरीकरण झालं. मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे, मुंबईतच फिरून बघा अध्यक्ष महोदय, चौकामध्ये अनेक ठिकाणी आज रस्ते खोदलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही लोक म्हणतील की आम्ही हा रस्ता केला, हा पूल बांधला. अध्यक्ष महोदय, या सगळ्या पुलांचा खर्च किती आहे, किती रकमेला आपण पूल बांधतो शहरातले, याचाही अभ्यास आणि विचार आपण केला पाहिजे. पुण्यामध्ये एका ब्रिजचा मागं मी उल्लेख केलेला, त्याला कनेक्टिंग रोडच नव्हते. माणूस ब्रिजवर चढला तर उतरण्याची व्यवस्था नव्हती. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड महापालिकेत बांधलेलं सांगवी आणि बोपोडी या मुळ्या नदीवरचा पूल आहे. या पुलाला 32 कोटी रुपये खर्च केले आणि त्याच्यावर 20-21 कोटी रुपये पुलाच्या सुशोभीकरणासाठी खर्च केले. म्हणजे 4 आने की मुर्गी आणि 12 आने का मसाला असं झालं. अध्यक्ष महोदय, काय तर महापालिकेची त्या पिंपरी चिंचवडची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. मग इतकी उधळपट्टी का आपण करतो? याचं उत्तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. अध्यक्ष महोदय, सध्या या पुलाची अवस्था काय तर दुभाजक, जोड रस्ते, सेवा रस्त्यांचा अभाव. त्यामुळे सध्या सांगवी बोपोडी पूल दुहेरी वापरासाठी वापरता येत नाही, म्हणून आता वनवेसाठी वापरायला लागलोय आपण. नवा केलेला पूल, पण अध्यक्ष महोदय, औंधकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कोणती त्याच ठोस व्यवस्था नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आणखी एक उदाहरण देतो. इथं मुंबईतच गोरेगावला मृणालताई गोरे नावाचा एक ब्रिज आपण बांधला. 750 मीटर लांबीचा 4 पदरी विस्तार असून 248 कोटी रुपये त्या पुलावर आपण खर्च केले. 18 साली मंजुरी मिळाली, विलंबानंतर 26 साली वाहतुकीला तो खुला केला. उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच लोकांच्या नकारात्मक रिॲक्शन्स अध्यक्ष महोदय दिसतंय. जॉईंट्स आणि फिनिशिंग निकृष्ट आहेत. पहिला पाऊसही हाच रस्ता सहन करणार नाही अशी लोकांची प्रतिक्रिया. म्हणजे जवळपास 248 कोटी रुपये खर्च कशात झाला याचा खुलासा होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला हे मान्य आहे की सत्ताधारी म्हणतात आम्ही विकास करतोय, देश राज्य प्रगती करत आहे, पण अध्यक्ष महोदय मला 2 ओळी आठवतात. तुम्हारी फाइलों में गांव का मौसम गुलाबी है, तुम्हारी फाइलों में गांव का मौसम गुलाबी है, मगर ये आंकड़े झूठे हैं और ये दावा किताबी है. अध्यक्ष महोदय, विकास हा अध्यक्ष महोदय दिवसेंदिवस आपण या सगळ्या गोष्टीत आपण मागं पडतोय का? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायला लागलोय. आणि आता अध्यक्ष महोदय, आपण त्या राम मंदिरालाही सोडलं नाही. रामाच्या मंदिरातही घोटाळा झाला आणि सगळ्या भक्तांनी आता मी कुणाचं नाव घेऊ, अध्यक्ष महोदय, त्या